मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता देशाला होती। मुंबई कोणाची यावरती सगळ्यांची नजर होती, पण मुंबई राखली ती ठाकरेंनी। 6 पैकी ठाकरेंच्या शिवसेनेला 3 जागा मिळवता आल्या, पण असं असलं तरी महायुतीने 2 जागांवरती सरशी घेतली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेला नेमकं काय होईल याची धाकधूक वाढली आहे। पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आनमान शान ठाकरे, पक्ष आपला ठाकरे। मुंबई कोणाची? मुंबई ठाकरेंचीच। हे लोकसभेच्या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं। दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंतांनी 3ऱ्या टर्मची खासदारकी खेचून आणली। दक्षिण मध्य मुंबईमधून ठाकरेंचे विश्वासू अनिल देसाईंनी खासदारकीचं प्रमाणपत्र घेतलं, तर उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईमधून ठाकरेंचे संजय दीना पाटील हे विजयी झाले। त्यामुळे मुंबईमधल्या 6 पैकी 3 जागा म्हणजे अर्धी मुंबई ठाकरेंच्या खात्यात आली। मात्र असं असताना महायुतीलाही मुंबईकरांनी काही मतदारसंघामध्ये स्वीकारल्याचं दिसतंय। यामध्ये 6 पैकी 2 जागी महायुतीला मतदारांनी पसंती दिली। उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि उत्तर मुंबईमधून पियुष गोयल हे जिंकून आले। मुंबईला मिनी भारत असंही म्हटलं जातं, त्यामुळे मुंबईतल्या भाषानिहाय मतदारांचा यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठा प्रभाव जाणवला। त्यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवलेले मतदारसंघ पाहिले तर लोकसभा निकालांमधून मुंबईमधल्या विधानसभेचं चित्र काय दिसतं बघूयात। ईशान्य मुंबई महायुती 2, महाविकास आघाडी 4, मुलुंड भाजप महायुती, विक्रोळी ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी, भांडूप ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी, घाटकोपर पश्चिम ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी, घाटकोपर पूर्व भाजप महायुती, मानखुर्द सपा महाविकास आघाडी। उत्तर मुंबई महायुती 5, महाविकास आघाडी 1, बोरिवली भाजप महायुती, दहिसर भाजप महायुती, मागाठाणे भाजप, कांदिवली भाजप, चारकोप भाजप, मालाड काँग्रेस महाविकास आघाडी। उत्तर मध्य मुंबई महायुती 2, महाविकास आघाडी 4, विलेपार्ले महायुती, चांदिवली महाविकास आघाडी, कुर्ला महाविकास आघाडी, कलिना महाविकास आघाडी, वांद्रे पूर्व महाविकास आघाडी, वांद्रे पश्चिम महायुती। उत्तर पश्चिम मुंबई महायुती 3, महाविकास आघाडी 3, जोगेश्वरी पूर्व ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडी, दिंडोशी ठाकरेंची शिवसेना, गोरेगाव शिंदेंची शिवसेना महायुती, वर्सोवा ठाकरेंची शिवसेना, अंधेरी पश्चिम शिंदेंची शिवसेना, अंधेरी पूर्व शिंदेंची शिवसेना। दक्षिण मध्य मुंबई महायुती 2, महाविकास आघाडी 4, माहीम महायुती, धारावी महाविकास आघाडी, सायन महाविकास आघाडी, वडाळा महायुती, चेंबूर महाविकास आघाडी, अणुशक्तीनगर महाविकास आघाडी। दक्षिण मुंबई महायुती 2, महाविकास आघाडी 4, वरळी महाविकास आघाडी, शिवडी महाविकास आघाडी, भायखळा महाविकास आघाडी, मलबार हिल शिंदेंची शिवसेना महायुती, मुंबादेवी महाविकास आघाडी, कुलाबा शिंदेंची शिवसेना महायुती। आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांनी सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते ते दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण सर्वसामान्य नागरिकांचं अभिनंदन करतो। सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना हरवू शकतो, त्यांचा उघडलेला वारू रोखू शकतो। ह्याच देशातल्या तमाम जनतेने अख्ख्या जगाला राखून दिलेले आहे। त्याच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये असताना भाजपनं 3 जागा लढवल्या आणि 3ही जिंकल्या। यंदा मात्र एकच जागा त्यांना जिंकता आली। त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेने MMD म्हणजे मराठी, मुस्लिम आणि दलित हा फॅक्टर निवडणुकांमध्ये महत्त्वाचा केला आणि ही मतं आपल्या बाजूने वळवली। याच फॅक्टरमुळे त्यांना स्वपक्षासाठी दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई राखता आली, तर ईशान्य मुंबई भाजपकडून हिसकावून घेता आली। काँग्रेसला सुद्धा उत्तर मध्य मुंबईत भाजपचा पराभव करत झेंडा फडकवता आला। मुंबई उत्तर पूर्वमध्ये सुद्धा भाजप जागा जिंकेल असा भाजपला विश्वास होता, कारण तिथे पण उत्तर मुंबई सारखेच उत्तर पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलुंड, घाटकोपर अशा परिसरात गुजराती लोक आहेत। त्याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे असं त्यांना वाटत होतं। मात्र 3 जागा लढून सुद्धा केवळ एकच जागा भाजप जिंकू शकली आहे। 2 जागेवर त्यांचा पराभव झाला। 3ही जागेवर त्यांनी उमेदवार बदलले होते पराभवाच्या शक्यतेने, पण तरी सुद्धा ही रणनीती कामी आली नाही। मुंबईमधल्या 6 पैकी 4 जागा जिंकताना महाविकास आघाडीनं विधानसभेच्या 20 मतदारसंघामध्ये
तर महायुतीनं 2 जागा मिळवत विधानसभेच्या 16 मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळवलं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीसाठी लोकसभेचे निकाल चिंतेचा विषय ठरतायत. भाजपनं तरी त्यांच्या शैलीनुसार विश्लेषण करत क्रायसिस मॅनेजमेंट सुरू केल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीपर्यंत आताचा प्रभाव कायम राखण्यासाठी सक्रिय राहणं, आताचा जोर टिकवणं गरजेचं आहे. नाहीतर लोकसभेला जे घडेल तेच विधानसभेला होतच असंही नाही. यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.